उत्तर प्रदेशात मायावती असोत किंवा बिहारमध्ये लालू, ओडिसात पटनायक असोत की बंगालच्या ममता बॅनर्जी, एवढंच काय मुलायम सिंग, नितीश कुमार यांनाही जे काही अंशी शक्य झालं ते राजकारणातले धुरंधर समजल्या जाणाऱ्या शरद पवारांना का जमू नये? स्वबळावर निवडणुका लढवून एखादी सत्ता काबीज करणं हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात अद्यापही जमलेलं नाही. काँग्रेसमधून फुटल्यानंतर स्वबळाचा नारा दिला तरी पुन्हा पुन्हा काँग्रेसचाच हात धरत राष्ट्रवादीनं सत्तेची चव चाकली आहे. खरं तर राजकारणाची कारकीर्द पाहता शरद पवारांपेक्षा लहान असणाऱ्या ममता बॅनर्जींनीही पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसमधून फुटून स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांनी त्यांच्या राज्यात दबदबा राखत सत्ता ताब्यात ठेवली आहे. पण पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून चर्चा होणाऱ्या राष्ट्रीय नेतृत्व असलेल्या शरद पवारांना आजवर महाराष्ट्रात का कधीच स्वबळावर सत्ता मिळाली नाही? पवारांची राष्ट्रवादी आता फुटीचा उंबरठा ओलांडून पुढे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची हा वाद कोर्टात सुरू असताना महाराष्ट्रातल्या या प्रमुख प्रादेशिक पक्षाविषयी ही चर्चा होणं अनिवार्य आहे. कारण अजित पवारांनी वेगळी वाट निवडली आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ आता शरद पवारांच्या हातावर राहील की नाही हेही माहित नाहीये. तरी सुद्धा वयाच्या या टप्प्यावर देखील शरद पवार यांना आपल्या आजवरच्या राजकारणाच्या कारकिर्दीत एकदाही महाराष्ट्रात एक हाती सत्ता मिळवता आली नाहीये. हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं कोडं आहे. दक्षिणेतर प्रादेशिक पक्षांची सत्ता कायम असते. उत्तरेतली उदाहरणही आपण पाहिली. महाराष्ट्रात मात्र परिस्थिती वेगळी आहे. खरं तर महाराष्ट्रात कुठल्याच प्रादेशिक पक्षाला एक हाती सत्ता मिळवता आलेली नाहीये हे सत्य आहे. याच प्रश्नांची कारणमीमांसा करण्याचा हा प्रयत्न. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. शरद पवार महाराष्ट्राच्याच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावरचं मोठं नाव. आपल्या कार्यकर्त्यांना नावानं ओळखणारे, एकदाच भेटलेल्या सर्वसामान्य व्यक्तीला कायमच लक्षात ठेवणारे, राजकारणाच्या बुद्धिबळपटावर चाणक्य समजले जाणारे, कला, साहित्य, संगीत, क्रीडा आणि शेती या विषयावर अधिकार वाणीनं बोलणारे पवार महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र काहीसे अपयशी ठरलेत. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सत्ता आणण्यात कधीच महाराष्ट्रात यशस्वी झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत हे यश त्यांना नेमकं का मिळालं नाही याबाबत लोकमतचे सहयोगी संपादक आणि राजकीय विश्लेषक यदू जोशी यांनी बखर लाईव्ह सोबत बातचीत केली आहे. यदू जोशी आपल्या विश्लेषणात म्हणतात, 1978 जो राजकीय महत्वाकांक्षेपोटी अर्थात सत्तेसाठी शरद पवार यांनी जो महाराष्ट्रात फुलोचा प्रयोग केला त्यामुळेच पवारांची महाराष्ट्रात एक वेगळी प्रतिमा तयार झाली. शरद पवारांच्या या कृतीचं विश्लेषण करताना यदू जोशी म्हणतात, त्यांनी 1978 ज्या पद्धतीनं फुलोचं सरकार आणलं आणि वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसणारा नेता अशी त्यांची एक प्रतिमा तेव्हापासून तयार झाली. ती प्रतिमा आजही त्यांचा पाठलाग करत आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये ते सर्वात मान्य नेते असले तरी सर्व मान्य नेते कधी राहिले नाहीत. दुसरं म्हणजे काँग्रेसची जी वोट बँक होती ती दलित आणि मुस्लिम वोट बँक ही आपल्याकडे खेचण्यात शरद पवार यांना कायमचं अपयश आलं. एखाद्या प्रादेशिक पक्षाला यश मिळवण्यासाठी काय आवश्यक असतं आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच पर्यायानं शरद पवार कसे अपयशी ठरले याबाबतही यदू जोशी आपलं मत मांडतात. दुसरी गोष्ट की कोणताही प्रादेशिक पक्ष हा यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा तो प्रादेशिक अस्मिता जगवतो. म्हणजे जसं NT रामाराव यांनी एकेकाळी तेलुगू बिड्डा म्हणून तेलुगू लोकांची अस्मिता जागवली होती. तर तशा पद्धतीची अस्मिता जागवण्यामध्ये देखील पवार यांना यश आलं नाही. त्याचं एक महत्वाचं कारण असं होतं की त्याच वेळी प्रादेशिक अस्मितेच्या नावावर त्यांचा प्रतिस्पर्धी ही शिवसेना होती आणि शिवसेनेने हिंदुत्व, मराठी माणूस या नावाखाली सर्व जातीची मते मिळवण्यात यश मिळवलं.
ते देखील पवार यांना मिळवता आलं नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे शरद पवार यांना महाराष्ट्राचं सर्वव्यापी नेतृत्व कधीही करता आलं नाही. विदर्भात त्यांच्या पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने कधीही निवडून आले नाही. मराठवाड्यात देखील त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. केवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र त्यांचं मोठं फॉलोईंग राहिलं. त्यांना तिथे चांगल्यापैकी यश देखील मिळत आलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रात काही प्रमाणात यश मिळालं, पण तेही असं सर्वदूर नव्हतं, 4 जिल्ह्यांमधलं नव्हतं. कोकणात देखील तेवढं यश मिळालं नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं शिवसेनेचे आमदार एकेकाळी सर्व विभागातून निवडून यायचे, तसं शरद पवार यांच्या बाबतीत कधीही होऊ शकलं नाही. विदर्भामध्ये ज्या विधानसभेच्या जागा आहेत किंवा मराठवाड्यात ज्या विधानसभेच्या जागा आहेत, तुम्हाला सत्तेचं समीकरण जुळवायचं असेल तर या दोन्ही भागांमधून मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आणावे लागतात. पवार यांना त्यात कधीही यश आलं नाही. सत्तेत कायम वाटा असणारा, दिग्गज नेत्यांची रांग असणारा हा पक्ष महाराष्ट्रात एक हाती सत्ता का मिळवू शकला नाही? आता तर एकूणच पक्षाची परिस्थिती ही अवघड झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी पुतणे अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या सोबत आता तुम्ही कधी थांबणार हा उपरोधिक सवाल करत सत्तेत ते सहभागी झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. काहीच दिवसात आता राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न कोर्टात सुटेल. शरद पवारांच्या हातावर पुन्हा घड्याळ बांधलं जाईल की नाही याबाबतही शंका आहे. त्यामुळे आपल्या एवढ्या मोठ्या राजकीय कारकिर्दीत शरद पवार यांना मात्र आजवर एकदाही महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता आली नाही. हे सत्य महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात ठळकपणे नोंदवलं जाईल. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.